वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार, मी रुही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आज आपण बनवणार आहे रवा केक. सगळं साहित्य घरी असतंच, नसलं तर आपण मॅनेज करू शकतोच. 1 वाटी परफेक्ट फुल भरून रवा घेतला आहे. रवा शक्यतो बारीक घ्या आणि त्याच्यानंतरनं अर्ध्याला थोडीशी जास्त वाटी साखर घेतली आणि हे सगळं मिश्रण आहे ना, एक मिक्सरच्या भांड्यातून गरकी घालून घेतलं, कारण का जेणेकरून ते बारीक होईल आणि मऊ होईल आणि एकत्रही होईल. ते सगळं झालं. आता पाहिलं जरा चेक करून साखर व्यवस्थित आपलं बारीक झाली आहे का, मग ओके. आणि हे ना मी साजूक तूप घातले. याच्यासाठी मी पहिल्यांदा तूप कढवून घेतलं आणि मग घातलं याच्यात थोडंसं साजूक तूप. 3-4 चमचे आहेत व्यवस्थित मोठे. त्याच्यानंतर ना पाववाटी दही घातलं आणि त्याच्यानंतर ना ते जरा पाहिलं बाबा टेक्स्चर कसं येतं आहे, काय येतं आहे. आणि मग जवळपास अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे. आता हे आणि चिमूटभर किंचितसं मीठ आणि इलायची आणि सुंठ जायफळाची पूड घातलेली आहे. आता हे सर्व मिश्रण आहे ना एकत्र करायचं, एकदम मस्त असं फेटून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ना एकजीव केलेलं मिश्रण परत एकदा मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या काहीही राहणार नाही असं. आणि तोपर्यंत ही कुकरची शिट्टी काढायची, कुकरची रिंग पण काढायची. कुकरमध्ये करणार आहे मी ना. आणि मग ते 10 मिनटं जवळपास आहे ना कुकर आहे ना प्रीहीट करायला ठेवायचा, कारण का प्रेशर कुकरचं तर माहिती काही बी प्रॉब्लेम होऊ शकतो. हे 2 गोष्टी काढायला विसरायच्या नाही, कारण का झाकण बिकन उडलं तर कार्यक्रम बेकार होईल, केक राहायचा केकच्या जागी. त्याच्यासाठी आपलं काळजी घ्या. खाली आपलं स्टँड टाकलं आहे, जेणेकरून ते खाली लागलं काळं बिळं व्हावं नाही म्हणून स्टँड ठेवलं. आणि तव्यात पण ठेवू शकतो असं मस्तपैकी ना. मी पहिल्यांदा ना काय करायचं, तवा ठेवायचा, त्याच्यावर ना हे करायचं, वाळू बिळू ठेवायची. मग त्याच्यावर तो डब्बा झाकण लावून लई वेगळं असायचं तेव्हा, मी जेव्हा लहान होतो तेव्हा. आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे, कारण का गार्निशिंगसाठी आणि चवीला पण छान लागतात. त्याच्यासाठी ड्रायफ्रूटचे पण कट करून घ्यायचे. तोपर्यंत प्रीहीट होतच येते. ते प्रीहीट करायला ठेवलेलं तोपर्यंत घ्यायचं हे करून ड्रायफ्रूटचे कट करून. वाळू पण छान होतं. वाळू ठेवायची, त्याच्यात डबा ठेवायचा वरती आणि मग झाकून ठेवायचा. आणि ह्या सर्वाला आहे ना बराच वेळ लागतो प्रीहीट करायला. आणि ते तर तोपर्यंत आहे ना ते झालेलं मिश्रण आहे ना हे होतं, जरा रेस्ट पण होतं. आणि मग माझ्याकडं काही केक टायमिंग नाही आहे. मी आपलं सरळ कुकरचा डबा घेतला, त्याला आपलं तुपाने ग्रीस केलं आहे. मी ह्याच्यासाठी सगळ्यात त्याला तूपच वापरले, तेल काही वापरलेलं नाही. तूप नसेल तर तेल वापरलंही चालेल, किंवा तेल आणि तूप मिक्स वापरलंही चालेल, तसं काही प्रॉब्लेम नाही, जे अवेलेबल आहे ते. आणि मग मस्तपैकी ग्रीस करून घेतलं त्याला छानपैकी. आता ते मिश्रण आहे ना मिक्सरच्या भांड्यातच होते, त्याच्यात 1 चमचाभर बेकिंग सोडा घातला, बेकिंग पावडर घातली आणि ना चिमूटभर बेकिंग सोडा घातला. हे जर नसेल तुमच्याकडं तर इनोची 1 पुडी टाकली तरी चालेल, तसं काही नाही. मग ते ॲक्टिवेट करण्यासाठी वरतून थोडंसं ना त्याच्यावर दूध ओतलं आणि ते चांगलं गरा फेटून घेतलं. चांगलं फेटून घेतलं की जेणेकरून आहे ना सगळ्या मिश्रणात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा पुरेपूर जाईल. आणि त्याच्यानंतरनं हे सगळं ओतून घेतलेलं आहे कुकरच्या आपण ग्रीस केलेल्या भांड्यात. आता ह्याच्यावरती ना ड्रायफ्रूट्स टाकलेत. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, असले तर टाका, नसले ते नका टाकू. नाहीतर आपले हे फ्रूट बीट्स असले ना ते कट करून टाकले तरी चालेल. नाहीच काही भेटले तर शेंगदाणे टाका, तेही चांगले लागतील, काही प्रॉब्लेम नाही. नाही तर काहीच नाही टाकलं तरी चालेल, काही नाही आहे त्याचं काही. आता प्रीहीट करायला ठेवलेला कुकर, त्याच्यात हे ठेवून दिलं. आता बघा सगळं कसं दिसतंय, हे पांढरे आणि पाणीसारखं दिसतं. आणि मस्तपैकी झाकण काही पॅक लागत नाही आहे, डुड करतं ते. नाही तर म्हणशान की हे नाही झालं, झाकण नाही लागत कुकरमध्ये. आणि जरासं मध्ये आधी एकदा उचकून बघायचं,
चेक करून बघायचं. मी पाहिलं जरासा कलर बदलला आहे. कडा तर सुटल्या त्याच्या, पण मधी चेक केलं ना तर ते ओलंच होतं. कारण का ते हे कसुरी क्लीन नाही निघाली, म्हणजे ते ओलंच आहे. मग त्याच्यासाठी परत एकदा झाकण लावून ठेवायचं. पाहिलं, चेक केलं, नाही काय होते म्हटल्यानंतर ना क्लीन निघत नाही. मग हे केलं आणि त्याच्यानंतर ना परत एकदा चेक केलं तर क्लीन झालेलं होतं. मग आपला कुकरचा डबा घेतला मी काढून, असं बाजूला घेतलं. बघा कडा बरोबर झालेल्या आहेत, सुटलेल्या आहेत. खिडकीत जरासं थंड व्हायला ठेवला की जेणेकरून गरम गरम हाताला भाजावं नाही, काहीच व्हावं नाही. हे बघा तुम्हाला दाखवते. असं डबा धरला ना तरी कडा सुटतात ते बाजूला. मग काय घेतलं, एक ताट घेतलं आणि त्याच्यात डबा पालथा केला आणि वरतून टॅप 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 केलं की जेणेकरून मग ते खाली लागलं. आणि माझ्याकडं बटर पेपर नव्हता आणि त्याच्यामुळे जरा थोडंसं खाली चिटकलं, ती गोष्ट वेगळी. पण आणि मी ह्या पेपर पण नाही वापरला, न्यूजपेपर. हे बघा असा हा केक झालेला आहे, एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी आणि खायलाही छान झाला. सर्वांना आवडला, माझ्या मुलांनाही खूप आवडला. आता हा केक असा मऊ एक दाबून दाखवते. मऊ माझ्या मुलाने जरा डिवचला त्याला, त्याच्यामुळे जरा फुटला. मऊ आणि लुसलुसीत झालं आहे. आणि त्याच्यानंतर ना मग माझ्या बबीला खायला दिला छानपैकी. एकदा जरूर करून पहा आणि कमेंट करून सांगा कसा झाला आहे. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकीचे चॅनलवरचे व्हिडिओ पहा, कसे वाटतात ते नक्की सांगा कमेंट करून. तोपर्यंत धन्यवाद.